हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर बघा, आज आपण घेऊन आलेलो आहे लॅब अटेंडंट साठी जे मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्या करंट अफेअर्स असतील, जे आपल्या लॅब अटेंडंटच्या कोर्सशी रिलेटेड आहेत. तर त्याच्या निमित्त आपले प्रश्न. तर बघा, सर्वात पहिले आहे तुमचा प्रश्न क्रमांक 1. BAHS 2025 नुसार 2024-25 मध्ये भारताचे एकूण दूध उत्पादन किती अंदाजित करण्यात आले आहे? तर लक्षात घ्या, जे तुमचा 2024-25 मध्ये जनरली जर बघितलं आपण, तर हा तुमचा रिपोर्ट नुसार 247.87 दशलक्ष टन हे जनरली जर बघितलं आपण, तर 2023-24 मध्ये हाच तुमचा जनरली 239.30 होता. 239.30 दशलक्ष टन होता. तर यामध्ये जनरली बघा वाढ किती झाली मग, तर ही वाढ जनरली आपल्याला बघायला भेटते 3.58 ही वाढ झालेली आहे. तर लक्षात घ्या, जर तुम्हाला विचारलं की 2023-24 नुसार 2024-25 मध्ये दूध उत्पादनात किती वाढ झाली, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे 3.58%. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2. BHS 2025 नुसार दूध उत्पादनात भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे? लक्षात घ्या, दूध उत्पादनामध्ये भारताचा जागतिक क्रमांक हे पहिला आहे. काय आहे? पहिला. लक्षात घ्या, दूध उत्पादनात आपण 1 नंबरवर आहोत. त्यानंतर जनरली जर बघितलं आपण, तर बघा, भारत हे सलग जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. आणि त्यानुसार हा तुमचा वन लाईनर क्वेश्चन मध्ये जनरली जर विचारला तर मोस्ट एक्सपेक्टेड मध्ये आपण टाकू शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3. 2024-25 मध्ये भारतातील प्रति व्यक्ती दूध उपलब्धता किती झाली आहे? तर लक्षात घ्या, दूध जो आपली उपलब्धता आहे प्रति व्यक्ती जनरली जर बघितलं आपण, तर हे तुमच्या 485 ग्राम प्रति दिवस इतकी असते. आणि तुम्हाला जर विचारलं की जनरली ही 2024-25 मध्ये, पण याच्या अगोदर 2014-15 मध्ये ज्यावेळेस आपण केलं होतं, त्यानुसार जनरली जर बघितलं आपण, ही तुमची 319 ग्राम प्रति दिवस एका व्यक्ती मागे राहायची. तर आता 485 म्हणजे आपली ग्रोथ झालेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4. BHS 2025 नुसार भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर 2025 नुसार भारतातील दूध उत्पादन राज्य करणारे सर्वात पहिले राज्य जर बघितलं आपण, तर हे येते तुमचं उत्तर प्रदेश. कोणतं येईल? उत्तर प्रदेश. आणि हा उत्तर प्रदेश मध्ये जनरली जर बघितलं, तर टोटल जो आपलं दूध उत्पादन आहे याच्या 15.66%. किती? 15.66% जनरली आपला उत्तर प्रदेश एकटा हा दूध उत्पादन करतो. 15.66%. 15.66%. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी योग्य जोडणी ओळखा. तुम्हाला योग्य जोडणी ओळखायची. तर बघा, आपण आताच बघितलं, दूध उत्पादनात भारत पहिला, बरोबर आहे. अंडी उत्पादनात भारत चौथा आहे का? जनरली आपल्याला काय सांगितलेलं आहे? योग्य जोडणी ओळखा. तर योग्य जोडणी काय राहील तुमची? दूध उत्पादनात भारत पहिला आहे. बट अंडी उत्पादनात जर बघितलं आपण, तर अंडी उत्पादनात आपण 2 नंबरवर आहे. अंडी उत्पादनात 2 नंबरवर आहे भारत. त्यानंतर अजून जर बघितलं आपण, तर जे मांस उत्पादन आहे, या मांस उत्पादनात भारत जनरली आपला चौथा आहे. कितव्या क्रमांकाचा आहे? चौथ्या क्रमांक आहे मांस उत्पादनात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6. तर बघा, तुम्हाला जर आपल्याला फ्रीमध्ये आपले काही जे नोट्स आहेत किंवा टेस्ट जे आपण डेली अपलोड करतो ग्रुपला, तर हा ग्रुप जर जॉईन करायचा असेल, तर तुम्ही या दिलेल्या नंबरवर 9067057977 या ग्रुपवर, या नंबरवर मेसेज करा. मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतो आणि डेली जे आपले मॉक टेस्ट आहे किंवा जे फ्री नोट्स आहेत ते तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर बघा, जनरली आज आपण अजून एक इंग्लिशची, तुम्हाला जे आपले स्टुडंट्स नवीन आहे, जे पहिल्यांदा आपली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहेत, तर त्यांच्यासाठी आज आपण एक 25 क्वेश्चनची इंग्लिश विषयाची काय केलेली मॉक अरेंज केलेली. तर ही मॉक तुम्हाला मिळून जाईल आपल्या ग्रुपवरती, जॉईन करायला लवकरात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6. 2024-25 मध्ये भारतातील एकूण अंडी उत्पादन किती नोंदवले गेले? तर बघा, 2024-25 मध्ये भारतामध्ये एकूण जे अंडीचं उत्पादन आहे हे झालेले तुमच्या 149.11 अब्ज. 149.11 अब्ज. आणि यामध्ये जर तुम्हाला जर विचारलं की यामध्ये वाढ किती झालेली आहे 2023-24 ते 24-25 मध्ये, तर ही तुमची झालेली आहे 4.45%. 4.45% ही काय झालेली वाढ झालेली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7. BAHS 2025 नुसार अंडी उत्पादनात
प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? तर आपल्या अंडी उत्पादनामध्ये BHS रिपोर्ट नुसार जर बघितलं आपण तर अंडी उत्पादनात तुमचं राहील सर्वात जो पहिला आहे राज्य तो आहे आपला आंध्र प्रदेश. कोणता आहे? आंध्र प्रदेश. कारण की आपल्या महाराष्ट्रात बी जे चिकन ब्रॉयलर वगैरे येते ते सर्वात जास्त आपण आंध्र प्रदेश मधून आणतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, 24-25 मध्ये भारताच्या मांस उत्पादनात किती अंदाजित करण्यात आले आहे? भारताचे मांस उत्पादन किती अंदाजित? तर लक्षात ठेवा 2024-25 नुसार मांस उत्पादन आपल्या भारतामध्ये 10.50 दशलक्ष टन केलेले आहे. किती? 10.50 दशलक्ष टन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तुमचा 9. प्रश्न क्रमांक 9 काय म्हणतो आपल्याला? BHS 2025 नुसार मांस उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा किती आहे? तर लक्षात घ्या BHS 2025 च्या रिपोर्ट नुसार आपल्या महाराष्ट्राचा मांस उत्पादनात वाटा हा 11.57% आहे. किती आहे? 11.57%. तोच जर बघितला आपण वेस्ट बेंगॉलचा तर वेस्ट बेंगॉलमध्ये तुम्हाला 12.46% आढळतो. आणि अजून जर बघितलं आपण तर जो तेलंगणा आहे आपला यामध्ये 10.49%, आणि उत्तर प्रदेशमध्ये 12.20%. म्हणजे आपल्या महाराष्ट्रापेक्षा जास्त उत्पन्न करतो उत्तर प्रदेश, तिथं 12.20% हा वाला. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, खालील विधानांचा विचार करा. 2024-25 मध्ये भारतात लोकर उत्पादनात 34.57 दशलक्ष किलोग्रॅम होते. त्यानंतर लोकर उत्पादनात राजस्थान प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात लोकर उत्पादनातील वाटा 4.75% आहे. तर बघा जनरली योग्य पर्याय 1 फक्त अ व ब, 2 फक्त ब व क, 3 अ ब क सर्व, आणि 4 फक्त अ व क. तर यामध्ये जनरली जर बघितलं आपण तर आपल्या जो 2024-25 मध्ये भारतामध्ये लोकर उत्पादन जनरली 34.5 दशलक्ष किलोग्रॅम होते. लोकर उत्पादन राजस्थान पहिल्या क्रमांकावर, हा बरोबर आहे. महाराष्ट्राचा लोकर उत्पादन वाटा 4, म्हणजेच काय तुमचे तिन्ही उत्तर बरोबर आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 काय म्हणतो आपल्याला? फेसिओलियासिस हा परजीवी रोग कोणत्या मध्यवर्ती यजमानाद्वारे इंटरमिजिएट होस्टद्वारे पसरतो? तर लक्षात ठेवा जो आपला फेसिलिओसिस जो पॅरासाइट आहे हा आपल्या जनरली स्नेल्सद्वारे म्हणजेच काय जलशंखाद्वारे फैलतो किंवा पसरतो, जलशंखाद्वारे. आणि त्यानंतर जनरली जर बघितलं तर हे जनावरे जनरली तुमचे ज्यावेळेस जनावरे दूषित गवत खातात किंवा पाणी पितात दूषित, तर त्याद्वारे जे आपले हे जे स्नेल्स आहेत तर हे जनरली तुमच्या स्नेल्सद्वारे पसरतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, थेलेरिओसिस हा रोग कोणत्या कीटकाद्वारे पसरतो? थेलेरिओसिस जनरली लक्षात घ्या हा हॅलोमा प्रजातीच्या जनरली आपल्या गोचिडमुळे पसरतो. हॅलोमा नावाच्या गोचिडमुळे. आणि हा थेलेरिओसिस जनरली जर बघितलं आपण याची जर थैलेरिया अॅन्युलटा या प्रोटोझोआ परजीवीमुळे हा होतो. आणि ह्या हॅलोरोमा प्रजातीच्या गोचिडांद्वारे हा रोग जनरली पसरत असतो. आणि गोचिडाची जी लाळ असते या लाळजीवेमध्ये परजीवी जे जनावरांच्या रक्तात प्रवेश करतात आणि याच्यामुळे जनरली याचे लक्षणे जर बघितलं आपण तर काय, एक तुम्हाला ताप येईल. ताप म्हणजे जनरली आपलं जे गाईचं शरीर आहे 106 फॅरेनहाइट मध्ये यांचं काय होईल, तापमान पोहोचेल शरीरात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, बॅबेसिओसिस हा रोग कोणत्या प्रकारचा आहे? तर बघा लक्षात घ्या बॅबेसिओसिस हा रोग जनरली जर बघितला आपण तर हे प्रोटोझोआ कीटकाद्वारे पसरतो, आहे की नाही? प्रोटोझोआ आहे आणि हा गोचिडद्वारे पसरतो. प्रोटोझोआ आहे बॅबेसिओसिस आणि गोचिडद्वारे पसरतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, एनाप्लाझ्मोसिस हा रोग कोणत्या प्रकारचा आहे? तर एनाप्लाझ्मोसिस जनरली जर बघितलं आपण तर हा तुमचा जीवाणूजन्य रिकेट्सिया आहे. काय आहे? जीवाणूजन्य रिकेट्सिया. कारण की एनाप्लाझ्मोसिस किंवा तुमचा जो एनाप्लाझ्मा मार्जिनेल या बॅक्टेरियाचं नाव आहे आणि यामुळे जनरली आपल्या जनावरांमध्ये रिकेट्सिया होतो. आणि हा जनरली आपल्या आरबीसी मध्ये आढळतो, म्हणजेच काय लाल रक्त पेशींमध्ये. आरबीसी म्हणजेच काय तुमच्या लाल रक्त पेशी जे आहेत जे रक्त बनवतात तर यामध्ये हे जनरली आपल्याला आढळतो. तर हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15,
फूड अँड माउथ डिसीज FMDच्या निदानासाठी प्रयोगशाळेत कोणती चाचणी सर्वात विश्वसनीय आहे? FMD फूड माउथच्या निदानासाठी सर्वात विश्वसनीय चाचणी ही तुमची इलायझा राहील. कोणती राहील? प्रश्न क्रमांक 15चा अ. कारण की FMD हा तुमचा पिकोरना व्हायरस कुडातील विषाणूमुळे होतो आणि जे इलायझा आहे, इलायझाचा लॉंग फॉर्म काय? एन्झाईम लिंक इम्युनोसॉर्बंट ऍसे. तर जनरली या चाचणीमध्ये आपण काय करतो, जे प्रतिजन किंवा प्रतिपिंडे हे शोधले जातात, म्हणजे अँटीबॉडीज शोधले जातात आणि ही जलद आहे. आणि त्यानंतर बघा अजून जर चाचण्या बघितल्या आपण तर ही गर्बर टेस्ट. ही गर्बर टेस्ट कशासाठी करतो आपण? फॅट किंवा चरबी जनरली प्रमाण मोजण्यासाठी. त्यानंतर एमबीआरटी कशासाठी करतो आपण? जीवाणू आहे की नाही, जीवाणू टेस्ट करण्यासाठी. त्यानंतर बघा ही स्ट्रीप कप कशासाठी करतो आपण जनरली? जो मास्टायटिस आहे की नाही, जो आपल्या गाईच्या उदराचा जो डिसीज आहे, रोग आहे, त्या समजण्यासाठी आताच बघितलं आपण. स्ट्रीप कप ही जनरली मास्टायटिस साठी आपण वापरत असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, कॅल्शियम कमतरतेमुळे उद्भवणारा प्रसूतीपूर्व रोग कोणता? आता कॅल्शियम ची कमतरतामुळे जनरली जर बघितलं आपण तर तुमच्या जे जनावर आहे, या जनावरांमध्ये बघा कॅल्शियम कमतरतेमुळे मिल्क फिवर होत असते. काय होत असते? मिल्क फिवर. मला वाटते कालच्या परीक्षेमध्ये याच्याशी रिलेटेड आपण एक्सप्लेनेशन बघितलं होतं. तर बघा प्रसूतीपूर्व जनरली जर बघितलं आपण तर अर्धांग वायू म्हणजेच काय, जनरली प्रसूतीनंतर 24 ते 72 तासांत हा आपल्याला जनरली आढळतो. आणि दूध उत्पादनासाठी आपल्याला जर भरपूर कॅल्शियमचा जनरली रिक्वायरमेंट असते जनावरांमध्ये, आणि हा काय करतो, रक्तातील जर कॅल्शियम कमी झाला तर हा काय होईल? मिल्क फिवर आपल्याला दिसून येते. त्यानंतर बघा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर मॉक टेस्ट द्यायची असेल आपल्या या लॅब अटेंडंट साठी तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, किटोसिस रोगात कोणत्या शरीरातील पदार्थांचे प्रमाण वाढते? किटोसिस रोगात शरीरातील पदार्थांचे कोणत्या पदार्थाचे वाढते? तर जनरली बघा किटोज बॉडी वाढत असतात किंवा किटोन बॉडी जी आपल्या शरीरात राहतात, या किटोन बॉडी आपल्या या किटोसिस रोगात वाढतात. आणि हा जनरली जर किटोसिस जर बघितला आपण तर हा एक कार्बोहायड्रेट चयापचयातील विकार आहे. आणि जनरली जर बघितलं तर शरीरामध्ये जी ऊर्जाअभावी जे स्नायू आहेत आपले किंवा चरबीचे विघटन होते आणि यामुळे आपल्या रक्तात किटोन बॉडीज तयार होत असतात. तर लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, ब्लॉट म्हणजेच काय? टिम्पॅनीच्या वेळी जनावरास प्रथमोपचारात सर्वप्रथम काय करावे? तर बघा ज्यावेळेस टिम्पॅनी किंवा आपण ब्लॉट यावेळेस जनावरांमध्ये सर्वप्रथम कोणता प्रथमोपचारादरम्यान काय करावे? तर जनरली बघा जनावराला आंघोळ घालावी का? नाही, हे चुकीचं राहील. डाव्या बाजूला ट्रॉपर म्हणजेच का स्टमक ट्यूब घालून वायू बाहेर काढणे, दूध काढणे, जनावराला जोरात हिंडवणे. ब्लॉटिंग म्हणजे काय? जनरली जर बघितलं आपण पोट फुगणे म्हणतो आपण जनरली. तर हे जनरली डाव्या बाजूला काय करतो आपण? ट्रॉकर किंवा स्टमक ट्यूब घालून त्याच्या वायू बाहेर काढत असतो. तर बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, अँथ्रॅक्स रोगाच्या निदानासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट अयोग्य आहे? अँथ्रॅक्स रोगाच्या निदानासाठी आपण जनरली जर बघितलं तर हे जे प्राण्याचे शव विच्छेदन पोस्टमॉर्टम करणे आपल्याला गरजेचं असते. कारण की जनरली जर बघितलं अँथ्रॅक्स हा आपल्या बॅसिलस अँथ्रॅसिस या बीजाणू किंवा स्पोर तयार करणाऱ्या जीवाणूमुळे होत असतो. आणि जनरली बीजाणू अत्यंत आपले प्रतिरोधक व संसर्गजन्य असतात. त्यामुळे जनरली शवविच्छेदन केल्यास आपले जे बीजाणू हवेत किंवा मातीत किंवा पाण्यात पसरतात आणि त्यामुळे इतर जनावरे व माणसे संसर्गित होतात. आणि या शव जळावे किंवा चुन्याने गाळावे. जनरली हे तुमच्या किमान 6 फूट पर्यंत तरी हे आपले जे जनावर हे आपण खोल टाकावे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, क्षयरोग म्हणजेच काय? बोवाईन जनरली आपल्या अॅनिमलला म्हणतो आपण. बोवाईन ट्युबरक्लोसिसच्या निदानासाठी कोणती चाचणी सर्वप्रथम करावी? तर जनरली जर बघितलं आपण तर बोवाईन ट्युबरक्लोसिस मध्ये सर्वात पहिली जी चाचणी आहे आपण ही ट्युबरक्लीन चाचणी करत असतो. ट्युबरक्लीन म्हणजे ऑप्शन बी याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, ब्रुसेलोसिस ची प्रयोगशाळेत कोणती चाचणी वापरतात? ब्रुसेलोसिसची प्रयोगशाळेत कोणती चाचणी वापरतात? तर ब्रुसेलोसिसची जनरली जर बघितलं आपण रोज बंगाल स्लाइड ॲग्युलेशन चाचण्या, MBRT, डेल्बो टेस्ट किंवा पीएच चाचणी. तर बघा ब्रुसेलोसिस जनरली जर बघितलं आपण तर यामध्ये रोज बेंगाल स्लाइड ॲग्युलेशन चाचणी म्हणजेच काय? RBPT ची चाचणी आपण जनरली करत असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, कुत्र्याचा रेबीज रोगाचे निदान प्रयोगशाळेत कोणत्या तंत्राने केले जाते? जो कुत्र्याचा रेबीज आहे प्रयोगशाळेमध्ये याचे जे निदान आहे हे आपण डायरेक्ट फ्लोरेस अँटीबॉडी
टेस्टद्वारे करत असतो, म्हणजे काय डीपॅटद्वारे करत असतो. ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर राहील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, पीपीआर रोग कोणत्या प्रकारचा आहे व कोणत्या वयात लस द्यावी लागते? तर बघा, जो पीपीआर आहे आपला पेस्टिस रुमिनंट बनतो ज्याला आपण, हा मॉर्बिलो व्हायरस मुळे होतो आणि हा जनरली तुमचा मॉर्बिलो व्हायरस म्हणजे काय विषाणू, तर हे तुमच्या 3 ते 4 महिन्यात याची आपल्याला वयात याचा लस द्यावी गरजेचं असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25, गोटपॉक्स व शिपपॉक्स या रोगांना कोणत्या प्रकारची लस वापरतात? गोटपॉक्स व शिपपॉक्स या रोगांना आपण जर बघितलं तर शिनिंग जिवंत म्हणजेच काय लाईव्ह अॅटेन्युएटेड टेस्ट आपण याच्यामध्ये जनरली वापरत असतो, कारण की गोटपॉक्स आणि शिपपॉक्स हे जनरली या रोगांमध्ये आपण लाईव्ह अॅटेन्युएटेड, बघा जनरली जर बघितलं आपण लाईव्ह, आपण कोरोना व्हायरस वेळेस डेड अॅटेन्युएटेड टेस्ट केली होती. डेड जो व्हायरस होता आपण तो डेड प्रमाणामध्ये त्याची जी कोवॅक्सिन आहे ना, भारत बायोटेकनं बनवली, ती युज केली होती आपण. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26, एन्ट्रोटॉक्सेमिया हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो व कोणत्या वयात अधिक आढळतो? तर लक्षात घ्या, एन्ट्रोटॉक्सेमिया हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो, कोणत्या वयात अधिक आढळतो. हा जनरली जर बघितला आपण एन्ट्रोटॉक्सेमिया, तर हा तुमच्या क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजेन्स टाईप डी मुळे होत असतो आणि हा तुमच्या जनरली 3 ते 8 आठवड्यांचे जे कोकरू किंवा कीड असतात यांच्यामध्ये जनरली आपल्याला आढळतो. म्हणजे प्रश्न क्रमांक 26 चं उत्तर राहील ए. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, जीवाणूजन्य रोगांमध्ये सल्फा ड्रग्स सल्फोनॅमाइड्स कोणत्या तंत्राने कार्य करतात? तर बघा, जे आपले जीवाणूजन्य रोग आहेत यांच्यामध्ये सल्फा ड्रग्स हे जनरली आपल्या फॉलिक ऍसिड संश्लेषण रोखून कार्य करत असतात. म्हणजेच काय, याचं उत्तर काय राहील तुमचं बी, पर्याय क्रमांक 27 चं बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28, पेनिसिलिन बघा काय आहे? पेनिसिलिन हे आपली पेनिसिलिनिक अँटीबॉडी आहे. पेनिसिलिन अँटीबॉडीज आहे ज्याचा शोध जनरली आय थिंक 1927 मध्ये आपले जे एक सायंटिस्ट आहे की नाही, फ्लेमिंग यांनी लावला होता. पेनिसिलिन सर्वात पहिली जी अँटीबायोटिक डिस्कवर झालेली ती पेनिसिलिन आहे आपली, आहे की नाही. तर हे तुमच्या फ्लेमिंग नावाच्या एका सायंटिस्ट यांनी लावला होता. त्यांचं इनिशियल माहिती आहे आपल्याला फ्लेमिंग, पण त्याचं सरनेम नाही आठवते. तर बघा, हे कोणत्या प्रकारच्या जीवाणूंवर अधिक प्रभावी आहे? ग्राम निगेटिव्ह, ग्राम पॉझिटिव्ह, बुरशी, प्रोटोझोआ. तर बघा, जे आपलं पेनिसिलिन आहे, तर हा पेनिसिलिन जनरली तुमच्या ग्राम पॉझिटिव्ह जे बॅक्टेरिया असतात यांवर आपल्याला आढळतो. आपण अँटीबायोटिक कशा विरुद्ध युज करतो? बॅक्टेरिया विरुद्ध. तर हा ग्राम पॉझिटिव्ह मुळे. तर जनरली बघा, पेनिसिलिन हा तुमच्या जे बीटा लॅक्टम प्रतिजैविक आहे, हे पेशी भित्तीतील आपले जे पेप्टिडोग्लायकॅन ट्रान्सपेप्टिडम जे एन्झाईमला अडथळा आणते, तर त्यांना काय करते, हे जीवाणू पेशी भित्तिका जाड व बाहेरचं आवरण त्यांच्यामध्ये नसल्यामुळे हे काय करतात, प्रवेश करतात आणि ग्राम निगेटिव्ह वर कमी अभावी असल्यामुळे आवरणामुळे आपण वापरत नाही. तर लक्षात घ्या, जे बॅक्टेरिया त्यांची जी आउटर लेअर ही पेप्टिडोग्लायकॅन मध्ये पासून बनलेली असते आणि प्लांटची जे आपल्याला माहिती सेल्युलोज पासून बनलेली असते, आहे की नाही. तर वेगवेगळ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29, टेट्रासायक्लिन हा पण तुमचा अँटीबायोटिक आहे. टेट्रासायक्लिन कोणत्या तंत्राने जीवाणूंवर कार्य करते? तर लक्षात घ्या, जे आपले टेट्रासायक्लिन आहे हे त्यांचे प्रोटीन संश्लेषण रोखून म्हणजेच रायबोझोम 30S ला बांधून काम करत असते. त्यांचं काय करेल, प्रोटीन सिंथेसिस होऊ देणार नाही जीवाणूंमध्ये, असा हा टेट्रासायक्लिन आपल्याला काम करत असतो. त्यानंतर बघा स्ट्रिप्टोमायसिन हा पण अँटीबायोटिक आहे. कोणत्या तंत्राने कार्य करते? स्ट्रिप्टोमायसिनचं जर वर्क बघितलं आपण, तर हा पण काय करेल, तुमच्या प्रोटीनचे जे संश्लेषण आहे यांना हे रोखून धरते, म्हणजे प्रोटीन सिंथेसिस होऊ देत नाही आणि हा तुमच्या रायबोझोम 30S ला बाइंड होतो, म्हणजे त्याला जुळवून घेतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31, आयव्हरमेक्टिन कोणत्या प्रकारच्या परजीवींवर कार्य करते? आयव्हरमेक्टिन पण हा जनरली जर बघितला आपण, तर हा पण तुमच्या जनावरांमध्ये खूप जास्त वेगवेगळ्या कंपन्यांचे आयव्हरमेक्टिन भेटतात. वेगळा इंजेक्शन देतात आयव्हरमेक्टिनचे आपले जे अॅनिमल हजबंडरीचे जे ढोर डॉक्टर आहेत ते. तर आयव्हरमेक्टिन हा आपल्या अंतर्जीवी व बाह्यजीवी या दोन्ही प्रकारच्या जनरली आपल्या परजीवांवर कार्य करतो. म्हणजेच काय, अंतर्जीवी व बाह्यजीवी, म्हणजेच पर्याय क्रमांक क उत्तर राहील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32, अल्बेंडाझोल कोणत्या तंत्राने कार्य करते? अल्बेंडाझोल कोणत्या प्रकारे कार्य करते? तर हे जनरली तुमच्या परजीवीचे ऊर्जा चयापचय रोखून म्हणजेच काय, त्याचे ट्युब्युलिन मध्ये अडथळा निर्माण करतो आणि हा आपले कार्य पूर्ण करतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33, पीसीआर तंत्रात अॅनिलिंग चे तापमान किती असते? पीसीआर बघा, पीसीआर म्हणजे काय,
पॉलिमरेज चेन रिॲक्शन पहिली पीसीआर ही तुमची 1984 मध्ये डिस्कवर झाली होती, आहे की नाही. तर पीसीआर जनरली तुमची पॉलिमरेज चेन रिॲक्शन याचा लॉंग फॉर्म आहे. आणि याचं जर बघितलं आपण तर याच्यामध्ये तुमच्या 3 वेगवेगळ्या स्टेप्स असतात. अॅनियलिंग, डिनॅच्युरेशन, आहे की नाही, टर्मिनेशन, अशा 3 आहेत. तर बघा सर्वात पहिले जर बघितलं आपण तर जी अॅनियलिन आहे, तर या अॅनियलिन मध्ये तुमच्या 50 ते 60 डिग्री सेल्सिअस आपण जनरली टेम्परेचर असते. बघा 50 ते 60 दाखवलेले याच्यामध्ये, पण ज्यावेळेस तुम्ही समजा एक बीडी सिंगची एक रेफरन्स बुक आहे, जसं आम्ही रीड करतो, तर या बीडी सिंगच्या बुकमध्ये 40 ते 60 डिग्री सेल्सिअस दिलेले आहे ना. तर तो व्हॅरी करू शकतो तुमचा 40 ते 60 किंवा 50 ते 60. तर हे ज्यावेळेस दिलेलं राहील तुम्हाला त्यावेळेस तुम्ही 50 ते 60 हे किंवा 40 ते 60 दोन्हीपैकी एक चूज करायचं. मोर अॅक्युरेट राहील तुमचं 50 ते 60. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34, इलायझा इम्युनो, आहे की नाही, एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ऍसे, लॉंग फॉर्म त्याचं. चाचणीतील सबस्ट्रेट कोणत्या प्रकारच्या तत्वांवर रंग बदल दर्शवतो. तर लक्षात घ्या, जे इलायझा आहे यामध्ये जो इम्युनोसॉर्बंट अभिक्रिया होत असते, म्हणजे काय, एन्झाईम सबस्ट्रेट हा याच्यावर काय करत असतो, तुमच्या कार्य करतो. कारण की याच्यामध्ये आपण काय करतो, अँटीबॉडीजचा वापर करतो रक्तामधल्या. त्यानंतर बघा रोज बेंगल चाचणी आरबीपीटी मध्ये अग्लुटिनेशन गुठळ्या दिसल्यास काय अर्थ. अग्लुटिनेशन गुठळ्या दिसल्यास काय अर्थ. तर बघा 35 प्रश्नाचं उत्तर जर बघितलं आपण तर हा तुमच्या जनावरांना ब्रुसोलिसने बाधित पॉझिटिव्ह आपल्याला जनरली हा दर्शवत असतो. तर ही एक प्रकारची स्क्रीनिंग चाचणी आहे आरबीपीटी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36, मास्टायटिस साठी कॅलिफोर्निया मास्टायटिस टेस्ट म्हणजे सीएमटी कोणत्या तत्वावर आधारित आहे. आपल्याला बघा मास्टायटिस साठी कोणती टेस्ट वापरतो आपण, सीएमटी टेस्ट वापरतो. बट ही सीएमटी कोणत्या तत्वावर आधारित आहे, तर ही सीएमटी तुमच्या सोमॅटिक सेल्स म्हणजे का डब्ल्यूबीसी वर आधारित आहे. सोमॅटिक सेल्स वर, आहे की नाही, डब्ल्यूबीसी शी अभिक्रिया करते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37, ग्राम स्टेनिंग मध्ये ग्राम पॉझिटिव्ह जीवाणू कोणत्या रंगाचे दिसतात. ग्राम स्टेनिंग मध्ये ग्राम पॉझिटिव्ह जीवाणू कोणत्या रंगाचे दिसतात. तर बघा ग्राम पॉझिटिव्ह मध्ये जे आपले ग्राम स्टेनिंग मध्ये तर हे तुमच्या जांभळे किंवा निळे रंगाचे दिसतात, ग्राम पॉझिटिव्ह जर असेल. आणि ग्राम निगेटिव्ह जर असेल तर ते गुलाबी रंगाचे दिसतात. ही आम्ही टेस्ट केलेली आहे ड्युरिंग कॉलेज डेज. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक, याच्यामध्ये आयोडीन अल्कोहोल युज करतो आपण. प्रश्न क्रमांक 38 बघा, ऍसिड फास्ट स्टेनिंग, ही पण स्टेनिंग टेक्निक केलेली आपण. हे जनरली बॅक्टेरिया कोणत्या प्रकारचं आहे, पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे हे ओळखण्यासाठी आपण करतो. बघा ऍसिड फास्ट स्टेनिंग कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी वापरतात. अँथ्रॅक्स, क्षयरोग, ब्रुसेलोसिस आणि एफएमडी. तर प्रश्न क्रमांक 38चं उत्तर राहील तुमचं क्षयरोग म्हणजेच काय, ट्युबरक्लोसिस. आपण जनरली ऍसिड फास्ट स्टेनिंग क्षयरोग आयडेंटिफाय करण्यासाठी युज करत असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39, सिरम व प्लाझ्मा मध्ये मुख्य फरक काय. सिरम व प्लाझ्मा मध्ये मुख्य फरक काय. तर बघा जनरली तुमच्या सिरम आहे व प्लाझ्मा आहे, तर या प्लाझ्मा मध्ये फायब्रिनोजन असते, आपल्या प्लाझ्मा मध्ये फायब्रिनोजन असते आणि सिरम मध्ये ते नसते. लक्षात ठेवा, प्लाझ्मा मध्ये फायब्रिनोजन असते आणि सिरम मध्ये ते नसते. हे आपल्याला मेन आहे. कारण की रक्तामध्ये आपले जे अँटीकोअग्युलेंट असतात, उदाहरणार्थ तुमचं हेपरिन झालं, सिट्रेट झालं, ईडीटीए झालं, हे नसलेल्या ट्यूब मध्ये आपण गोठू दिल्यास वरचा जो पिवळासर द्रव सिरम तयार असतो यात फायब्रिनोजन नसते आणि जो आपल्या रक्त गोठवण्यामध्ये वापरले जाते. पण जे अँटीकोअग्युलेंट ट्यूब मध्ये आपल्या सेंट्रिफ्यूज जे ट्यूब असतात त्यामध्ये जर केला तर आपण जो वरचा द्रव असतो त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो. यात फायब्रिनोजन आपले सर्व जे आहे ते गोठण करू शकते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 40, लघवी तपासणी युरिनायलायसिस मध्ये कीटोन बॉडी म्हणजे आढळल्यास कोणता रोग सूचित होतो. तर लक्षात घ्या, याच्यामुळे तुमचा कीटोन बॉडी आहे म्हणजेच काय, किटोसिस होईल. प्रश्न क्रमांक 40चा उत्तर राहील तुमचा ब. काय राहील, ब. त्यानंतर बघा याच्यानंतर तुम्हाला एक फ्री ऑफ कॉस्ट जर मॉक टेस्ट पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे ती क्लिक करा. त्यानंतर बघा फ्री नोट जर तुम्हाला पाहिजे असतील किंवा जे आपल्या टेस्ट सिरीजच्या ज्या लिंक आहेत त्या अपडेटसाठी, एक्झामच्या अपडेटसाठी तुम्हाला जर ग्रुप जॉईन करायचा असेल तर आपला हा जो नंबर दिलेला आहे 9067057977 या नंबरवरती तुम्ही टेक्स्ट मेसेज करा, मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये ऍड करतो. सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.